तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये, जिथे आज आम्ही नगरला चाललो आहे. ते एक काम आहे, पुढे गेलो मी तुम्हाला दाखवतो. आत्ता सध्या तुम्हाला प्रश्न असेल मी कुठे आहे, तर मी सध्या बसमध्ये बसलो आहे, बघू शकता. मागं माझ्या नेहमी कोणीच नसतं, कारण सगळे पुढे जे निघून गेलेले असतात. साला हे दुःख काय खतम नाही होता. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. सो माझ्यासोबत वैभव पण आहे. वैभव हाय बोलतोय. हाय गाय, कसं आहे तुम्ही? आणि मी मास्क लावून असतो बाई, ह्याला कोरोना झालेला आहे म्हणून तो जरा हे बाळगतो. काय तर पावसाचं वातावरण झालंय, तुम्ही बघू शकता बाहेर. तर हा, तर तुम्ही एंडपर्यंत हा ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की मजा येईल का नाही रे? एक नंबर. मजा खूप येणार बघत राहा शेवटपर्यंत. क्लास ब्लॉग मी. हां, तर शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटू. गाडी अडकली, गाडी काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही खूप चांगलं दिसतं आज. गाडी फायनली आता मी तुम्हाला चालता दाखवतो. मित्रांनो, आम्हाला नगरला उतरायचं होतं, चुकून आम्हाला झोप लागली. आम्ही बघा कुठे आहे. आम्ही बाय कुठे आम्ही अडकलोय बाई. आम्ही इकडे तिकडे हिंडतोय. इथून गाडी आता आम्हाला कळा ना कुठून कसं जायचं. आम्हाला नगरला जायचं होतं, आम्ही इथं अडकलोय. आमच्यासोबत स्कॅम झालाय. हा, लय मोठा स्कॅम झालाय भाऊ. आम्ही रेल्वे स्टेशनवर येतोय आता. कडा नावाचं रेल्वे स्टेशन आहे भाऊ. नावच पहिल्यांदा ऐकलं, कडा. हा, रेल्वे स्टेशन. कडी तरी पाहिजे होती यार, वाजवली की ट्रेन आली असती. हो, लोक आहे. आय डोंट नो इथं ट्रेन थांबेल का नाही, कोणास ठाऊक. यार, छत्रीमध्ये टाकाय बाबा, अशी काय टाकलेली बाबा ना. पण व्ह्यू तर आहे. व्ह्यू बघू शकता, एकदम मस्तपैकी व्ह्यू आहे. पण व्ह्यू साठी कुठं पण येणं हे आम्हाला पण शोभत नाही. आता आमची खूप वाट लागलेली आहे, पण माणसं आहे तिथं, त्यांना विचारणार आहे आम्ही. ते जाऊ तर व्ह्यू बघा, व्ह्यू आहे का नाही बघू शकता मित्रांनो. रेल्वे ट्रॅक आहे. जर तुम्हाला कधी वाटलं की आयुष्याने खूप दगाबाजी केली, तर ट्रेनने तुम्ही जाऊ शकता. बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे. पण आमचा व्ह्यू खराब झालाय, त्यांनी मला उन्हात आणत पळवलंय. हा व्ह्यू पण मुंबईवाणीच आहे. कधी ऊन पडतंय, कधी पाऊस पडतंय, काहीच सांगता येत नाही. ह्याच्यामुळे सगळं झालंय. हे किती चिल आहे. वाह क्या मुस्कुराहट है. पाऊस पडण्याची संभावना आहे, पण इथं नगरला जाणारी ट्रेन आहे का नाही काय माहित नाही आम्हाला. आता आम्ही त्या माणसांना विचारणार आहे काय. आता हा आमचा शूरवीर, त्यांना जाऊन विचारणार. चल तिथं बसतो. आता 2 वाजता गाडी म्हणतात ते
नाही जात नाही. आणि तूच म्हणला 2 वाजता ह्यानेच मला 2 वाजता म्हणला चल तिथं जवळ आहे आपण तिथून जाऊ. आणि आता इथं येऊन म्हणतो गाडी नाही, पण ते म्हणतात आहे. तर 2 वाजेपर्यंत आम्ही इथं वेट करणार आहे मग गावात. वेट तर करावंच लागणार. ट्रेनची वाट बघता आणि मी आणि माझा मित्र, पण ट्रेन काही येत नाही मित्रांनो. आमच्या पण लक्षात नाही राहिलं की ह्या जागे उठायचंय, मला झोप लागली ह्यानी पण. हाँ ये कर लो पहले. तर आम्ही फसलो आहे एक अशा सुनसान अशा जागेत ज्या नावाचं आहे, काय गावाचं नाव, कड़ा नामक एक शहर में 2 आदिवासी. नहीं अरे शहर भी नहीं, ये गाँव है. गांव है गाइस, गांव है. इस गांव में 2 नौजवान फंस चुके हैं. हम 2 नौजवानों को कुछ समझ नहीं आ रहा, सिर्फ ये सुनहरा बादल मुझे पसंद आ रहा है. बात झाला. आता आपण जरा मराठी स्विच करूया मित्रांनो. तर खरंच मित्रांनो आम्हाला काहीच कळत नाही, पण आम्ही व्ह्यू म्हणून पाऊस पडेल ह्या अशा इथं थांबलोय. व्ह्यू हाय मित्रांनो, हे बघा डोंगरच डोंगर. अशा इलाक्यात आम्ही का आलो असेल हा प्रश्न मला नेहमी पडत राहतो. बघूया यार, आता आमचं काहीच खरं नाही. म्हणून माझी आई मला घराबाहेर सोडत नाही. आता मला कळालं. यही नहीं, अभी और सुनिए. काय आहे भाई, मला वाटतंय आता की नाही भाई की नाही गाडी तिथून 2 वाजता निघाल आणि मग नंतर इथं यायला जवळपास तिला वाजते ना 2:30 वाजते. मग त्याच्यानंतर आम्ही बसू मग जाऊ. अरे पण ते काय येडे आहेत का, ते सांगणार की 2 ला येणार. येडेचे सगळे निघली का? नाही ना, गाडीत निघाणार आहे. गाडीच निघली नाही तरी हा प्रेडिक्शन करतोय. सो हा किती नालायक असेल हे तुम्हाला कळलंच असेल. कड़ा नामक गांव में ये देखो भाई लोग, ये इसमें दिख रहा है कि नहीं दिख रहा है आपको पता नहीं. या देखो ये गाड़ी नहीं गया, यहाँ से निकलने का नाम ही नहीं ले रही है. ये अंबरनेर से गाड़ी नहीं निकल रही है. मित्रांनो ह्याचा ॲप पण हँग झाले बरोबर ह्याच्या वाणीच. ह्याचा ॲप पण काय आता काम करत नाही. 2 वाजायला आणखी 10 मिनिटं आहे. 2 वाजेपर्यंत आपण नक्की वाट बघूया, कारण इथून खूप लांब जावं लागेल पार बस स्टॉपपर्यंत. म्हणून वाटच बघावं लागेल आम्हाला. आणि तिथून बस स्टॉपवरून पण गाडी भेटत का नाही. तो तुम्ही हा ब्लॉग तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला असा ब्लॉग कुठे बघायला भेटेन का ह्या क्वालिटीचा? असं कोण हरवण का भाई? आम्ही हरवलंय मित्रांनो. हे झोपलं आणि मी लक्षात नाही दिलं, मी मोबाईल मध्ये होतो, त्यामुळे आमचं सगळं वाटवलं जातं. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. काय काय दिवस होता आजचा. नाही एक खुशखबर पण आहे मित्रांनो, ती तुम्हाला पुढे कळेल. भावांनो ती खरंच खुशखबर आहे. ती लय चांगली खुशखबर आहे भावांनो, तुम्हाला कळलीच पाहिजे शेवटपर्यंत. तर जाऊ दे, आमचा मूड खराब झाला, पण त्या गोष्टीमुळे मी खूप खुश आहे. तुम्हाला मी पुढे ते नक्की दाखवणार. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. थांबू नका. मी थांबतो तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करता. मला आशा आहे तुम्ही केलं असं आत्तापर्यंत. मित्रांनो आम्हाला सोपलं आहे का काय काय माहित, पण तिकडे लांब पर्यंत. अब हम जाएंगे ट्रेन में गाइस. आगे का ब्लॉग ट्रेन में भाई लोग. मित्रांनो गाडी तर आली, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. तिथं तिकीट काढायलाच जागा नाही. आता आमच्याकडे तिकीट नाही. तर आम्ही करू काय, आम्हाला सुचत नाही मित्रांनो. पण तरी आता विदाऊट तिकीट आम्ही प्रवास शिवाय आम्हाला पर्याय नाही. TC पकडला तर तुम्ही हे सबूत आहे मित्रांनो, या सबूतावर आम्ही राहतोय. कारण इथं तिकीट काढायला जागा नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण सुनसान इलाका आहे, पण ट्रेन कसं काय येते काय माहित. आता इथं तिकीट कुठून काढावं मित्रांनो? आम्हाला जर तिकीट काढायचं, आम्हाला नाही आवडत बिना तिकिटाचा प्रवास. आता आम्हाला वाटत तर नाही मित्रांनो, पण आता काही नाईलाज आहे आम्हाला, कारण इथं जागाच नाही. हा ठीक आहे, तिकीट घर नाही ते. तिकीट घर नाही इथं. आली मित्रांनो ट्रेन तर आली आहे आता, पण तिकीट नाही. तर जरा थोडीशी भीती आहे, पण आता आम्ही करू काय करू पण काय नाही शकत. ट्रेन तर आली. भागो भागो भागो. गाडी जा. अख्खी मोकळी ट्रेन आहे, बघू शकता. सगळी मोकळी ट्रेन आहे मित्रांनो, आणि आम्ही या मोकळ्या ट्रेनमध्ये चाललोय मित्रांनो. कसे आम्हाला जायचे
तर ठीक आहे आमचं, आता बघू. पुढे चल, पुढे चल, पुढे चल. अख्खी मोठी ट्रेन आहे मित्रांनो. इथं थांबणार आहे आता आम्ही. मित्रांनो, माझा मित्र तुम्हाला थोडीशी टूर देणार आहे ट्रेनची. काय टूर देईन, कोणीच बसलं नाही तरी तो देणार आहे. नाही या ट्रेन मध्ये कुणीच बसलं नाही. आणि तुम्ही बघा हे सीट कशी पूर्ण सगळे मोकळे आहेत मित्रांनो. आणि या ट्रेन मध्ये आम्ही जाणार आहे आता. बघा तुम्ही ट्रेन बघा, पूर्ण ट्रेन मोकळी, फुल्ली मोकळी. हा मज्जा ही मज्जा. तर हा बघा कसा बघतोय. ट्रेन मध्ये इथं तुम्ही येऊ शकता. तुम्ही या खडानामध्ये गावात येऊ नका. जर तुम्हाला कधी मोठ्या ट्रेन मध्ये सफर करू वाटेल तर या. पण या Few inches later. आता हे धानोरा काय आहे भाई? आम्हाला काहीच माहित नाही या गावांचे नाव. तुला माहिती आहे का रे? नाही मित्रांनो, इथं धानोरा नावाचं गाव आलंय. त्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही कुठे चाललोय तर आम्ही परत हरवलोय. पण आम्हाला एवढं नगर तर जाणार आहे, नगरला तर थांबणार आहे. एवढं तर आम्हाला काय स्टेशनचं नाव आहे सोलापूरवाडी. काय बाबा, मला तर काहीच कळत नाही. आम्ही पोचू ना आज. आज आम्ही नगरला पोहोचल ना. ह्या गॅरंटीवर आमचं चाललंय. आम्ही आज तिकीट घेतलंय मित्रांनो आम्ही. आम्हाला तिकीट घ्यावं लागलंय मित्रांनो. फायनली मित्रांनो, आखिरकार आम्ही पोहोचलो. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय सुखरूपपणे. डेस्टिनेशन तरी नको म्हणू, खुदा कत खौफ कर. मित्रांनो, सध्या आम्ही नगरला पोहोचलो आहोत. आणि नगर स्टेशनवरून आम्ही आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चाललोय. जे की आमचं काम आहे ते काम करतो. भेटू तुम्हाला पुढं. हा बघा कसा झोपलाय. तशी त्याची ट्रेन आहे. असंच असतं मित्रांनो. 2 hours later. तर मित्रांनो, जसे तसे करून आम्ही शेवटी घरी पोहोचलो आहोत. तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या ब्लॉगसाठी वेट करा. लवकरात लवकर पुढचा पण ब्लॉग येईल. आणि जे सरप्राईज आहे ते तुम्हाला मी पुढे काय अरे हे मित्रांनो सबस्क्राईब करायला सांगते आहे ना का. हां तर मित्रांनो, तुम्ही बघितला असेल सरप्राईज तुमच्यासाठी नाही, ते माझ्यासाठी होतं. तर हा माझा CETचा रिझल्ट आहे 2025 आणि 92% पडले तुमच्या भावाला. तर मी खूप खुश आहे. तर बाय बाय इथपर्यंत पाहण्यासाठी.